नमस्कार. गोमत व पंचगव्य प्रॉडक्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता आपल्या गोट्यावर आहे. आपल्या आता गायी मुक्तपणे चरत आहेत. तर आपण आहे ना दंतमंजनसाठी ज्या गवऱ्या लागतात त्या बनवल्या आहेत. तर त्या काल बनवलेल्या गवऱ्या आहेत. तर ह्या अशा पद्धतीनं आपण दंतमंजन करण्यासाठी देशी गाईचं शेण वरच्यावर पकडून ह्याच्या गवऱ्या आपण अशा ह्या कागदावर लावतो. आता अशाच पद्धतीनं आपण ज्या होम हवनासाठी गवऱ्या बनवणार आहे ना त्या पण तुम्हाला दाखवतो. ह्या गवऱ्या साध्या पद्धतीने हाताने थापलेल्या आहेत आणि ज्या विक्रीसाठी आपण होम हवन वगैरे वास्तुक शांती किंवा कोणाची शांती धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या गवऱ्या आपण आता ते जे साचे आहेत त्या साच्यामध्ये बनवत आहेत ते आपण दाखवणार आहेत. तर ह्या तर आता आपण ज्या विक्रीसाठी लागणाऱ्या गवऱ्या आहेत की ज्या शहरामध्ये विक्रीसाठी गवऱ्या लागतात तर त्याचे आपण आता पहिल्यांदा साचे पाहू. तर हे अशा प्रकारचे साचे आहेत. गोल रिंग प्रकारचा साचे आहे. त्याची जाडी आणि लांबी व्यवस्थित ठरलेली असते. त्याच्या आकर्षक अशा गवऱ्या बनतात जे पॅकेजिंगसाठी होम हवन जे शांती वगैरे करणारे लोक असतात ना त्यासाठी हे वापरले जातात. हा त्यातलाच एक जरा छोटीशी त्याच्यापेक्षा मोठी गौरी बनवण्यासाठी हा एक साचा आहे. तर अशा प्रकारचे साचे आपण बनवतो. कोणाला लागले तर आपण ते ऑल महाराष्ट्र कुरिअरने पाठवतो सुद्धा. अजून हा एक मोठ्या प्रकारचा थोडासा रुंद दिसेल तुम्हाला ही एक साचा आहे. याची जी गौरी बनते ते जे डिलेवरी पेशंट आहेत ना जे आपल्या माता भगिनींच्या डिलिव्हरी होतात तर त्यांना शेक घेण्यासाठी ज्या गौऱ्या वापरतात देशी गायच्या तर त्या देशी गायच्या गौऱ्या ह्या साच्यामधून बनवल्यानंतर खूप चांगल्या दिसतात आणि ह्याचे आम्हाला भरपूर ग्राहक आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे 3 प्रकारचे साचे बघितले. आता ह्या प्रत्येक साच्यातून आपण गौरी कशी बनते ते बघूया. तर आता हे शेण आपण कालवलेलं आहे. हे सगळं शेण वरच्यावर पकडलेलं असतं. आता आपण एक ही छोटी गौरीचं बनवत आहे. हे अशा पद्धतीने कॅमेरा जरा जवळ घेतला तर व्यवस्थित दिसेल. तर ही अशा पद्धतीने ही गौरी बनली जाते. एकदम सोप्या पद्धतीने आणि आकर्षक गौरी बनते. हे असं फक्त उचलायचं. बघा तुम्ही पाहू शकता की ते आकर्षक फिनिशिंग आलं आहे. एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. तर अजून एक तुम्हाला बनवून दाखवतो. नंतर आपण मग दुसऱ्या साच्यातल्या बनवू. बघा काही अवघड नाही. कोणीही जर ज्याच्या घरी देशी गाय आहे तर ते करू शकतं सहजपणे. हां आता ह्या 2 झाल्या. आता आपण ही मोठी जी आहे ना रिंग त्यामध्ये बनवणार आहे. तर ह्या अशा पद्धतीनं गौऱ्या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकल्या जाते त्या. हे आमचं रोज काम चालतं गौऱ्या बनवायचं. आता आपण ह्यातच एक सुगंधित गौरी म्हणून एक नवीन शेणी बनवणार आहे. तर त्याचाही व्हिडिओ आपण थोड्या दिवसात टाकणार आहे की त्यात काय काय मिक्स करायचं ती कशी बनवायची. म्हणजे ती जर शेणी आपण पेटवली तर छान असा घरात सुगंध येतो आणि त्यात आपण अग्निहोत्र करणारा जे साहित्य वापरतो म्हणजे देशी गाईचं तूप भीमसेनी कापूर अक्षदा ह्या प्रकारे आपण करतो. आता बघा हे गौरी चालू साचा आपण काढला आहे. अशा आकर्षक पद्धतीने एकदम पातळ गौरी काही ग्राहकांना लागते. हे सगळे साचे आपण ग्राहकांच्या मागणीनुसार मॉडिफाय केलेले आहेत. कस्टमाइज केलेले आहेत. तर त्या पद्धतीने आम्ही सगळा अभ्यास करून हे साचे बनवले आहेत. जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करावा जेणेकरून आपण आपला छोटा मोठा उद्योग चालू करू शकता. तर आपण आता हा मोठी गौरी घेतलेली आहे. हा मोठा साच्यात आपण आता ही गौरी बनवत आहोत. काही अवघड नाही. कोणीही घरातील व्यक्ती करू शकते. हे सर्व आमचं देशी गायीसाठी चाललेलं आहे. देशी गाय जगली पाहिजे. देशी गायला दूध कमी असतं म्हणून शेतकरी किंवा लोक सांभाळत नाहीत. पण आपण दूध न धरता हिशोबात या तिच्यापासून निघणारं गोमूत्र आणि शेण याचा जर विषय घेतला तर एक छान पद्धतीने आपण व्यवसाय उभा करू शकतो. तर आपण आता पाहू शकताय कॅमेरा जर जवळ आणला तर आपण ह्या 3 साच्यांच्या गौऱ्या आपण आता तुम्हाला दाखवू शकतो. ह्या मोठ्या साच्याची बघा फिनिशिंग वगैरे कसं आलं. एकदम आकर्षक गौरी आहे. ही एक दिवस अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी त्याला पलटी करायची. तर ही तुम्हाला मीडियम साईजची दाखवली आणि ही होम होमनासाठी जास्त चालणारी गौरी आहे. ह्याला बिस्किट गौरी म्हणून सुद्धा लोक बोलतात. तर अशा पद्धतीने आपण ही गौऱ्या बनवतो.
तर जे कोणाला साचे हवे असतील किंवा गवऱ्या जरी होलसेलमध्ये किंवा किरकोळमध्ये जर हव्या असतील तरी कृपया स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.